सोबत शशिकांत शिंदे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपण पाहतो या ठिकाणी भेट घेतली होती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत आणि त्या भेटीनंतर आता हे आदेश देण्यात येत आहेत। हॅलो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? येतोय जी, आपण या ठिकाणी भेट घेतली होती नाही, सर्व। आता आम्ही जी भेट घेतली होती महाविकास आघाडीच्या सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आम्ही भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये आम्ही असं केलं होतं की आम्ही 2025च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या असलेल्या यादीवर हरकत घेतली होती। आम्ही पुराव्यासकट विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आणि नंतर सुद्धा आणि काल सुद्धा प्रचंड पुरावे दिलेले आहे। हे निवडणूक आयोगाच्या लक्षात आलेलं आहे। केंद्रीय आणि राज्याचे निवडणूक आयोगांची संयुक्त बैठक झाली। आमची मागणी एवढीच आहे की ही यादी व्हेरीफाय करावी। या यादीमध्ये जोपर्यंत संपूर्णतः आम्हाला समाधान होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे दाखवाव्या। आज त्यांनी एक प्रक्रिया केलेली आहे की पुढे असलेल्या यादीची परत आदेश दिलेले आहे, पण त्यात माझं असं म्हणणं आहे की यादी ज्यांनी तयार केली त्यांच्याकडे परत फेरतपासणी दिलेली आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ह्या यादीमध्ये परत दुबार नावं किंवा बोगस नावं किंवा वेगवेगळ्या प्रकारची नावं जर आली तर संबंधित अधिकारी दोषी राहील। अशा प्रकारचे स्ट्रिक्टली जर कडकपणे उपाययोजना केल्या तरच हे होईल, नाहीतर फक्त हा दिखाव होऊ नये अशी आमची मागणी आहे। नाहीतर आम्ही पुढची भूमिका ठरवलेली आहे, काय करायचं ते आम्ही ठरवलेलं आहे। जी नक्कीच। आता पाहिलं तर आपण हे पहिलं पाऊल उचललेलं आहे। काय वाटतं, निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात का जर अहवालामध्ये हे सगळ्या गोष्टी समोर आल्या तर? नाही, या यादीवर निवडणुका जर घ्यायचं झाल्या तर आमचा विरोध असणारच आहे। जी, मग रस्त्यावरची लढाई असेल, कुठली असेल लढाई आम्ही खेळू, परंतु आता निवडणूक आयोगाने सकारात्मक जर दाखवलं असेल की पुढचं पाऊल म्हणून ते जर म्हणत असेल की आम्ही चौकशीच्या आदेश दिलेले आहेत जिथे जिथे हरकती आहेत ते, कारण राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही जेव्हा मागणी केली आम्ही हरकती घेतलेल्या आहेत। काल पण ऑब्जेक्शन घेतले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही यादीत बदल करणार नाही। एक स्वागतार्ह आहे की आता यांनी यादी चौकशीचे दिलेले आहेत। जेवढ्या आता हरकती असतील सगळ्या आपल्या चॅनल माध्यमातून मी सगळ्या जनतेला आणि सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन, आता चुकीची याद्या चुकीचं हे झालं असेल तर त्वरित त्या ठिकाणी आता तारीख फक्त वाढवून द्यावी। तारीख वाढवणे कारण आता हे 2 दिवस आजचे दिवस आहे, दिवाळी आहे, वेळ वाढवून द्यावी आणि हरकती घेण्यासाठी जर मुदत मिळाली तर या निवडणुकीच्या असलेल्या यादीमध्ये प्रचंड दुबार नावं आणि बोगस नावंही बाहेर निघतील। जी जी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।